राहुल गांधी यांचं शिवरायांबाबतचं ट्विट आता वादात सापडलंय। पोस्टमधील श्रद्धांजली या शब्दावर भाजपने आक्षेप घेतलाय। चुकीची पोस्ट राहुल गांधी यांनी डिलीट करावी, भाषांतर करताना झालेला हा घोळ आहे असा अजबच तर्क काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलाय। या ना त्या कारणाने वादात अडकणं हे काँग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासाठी नवीन नाहीये। यावेळी शिवजयंतीचे निमित्त ठरलं आणि राहुल गांधी पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरलेत। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राहुल गांधींचं ट्विट चांगलंच वादात सापडलंय। त्यावरून सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींना धारेवर धरलंय। तर राहुल गांधी यांच्या ट्विटचं समर्थन करताना काँग्रेस नेत्यांच्या पुरते नाकी नऊ आले। राहुल गांधींचं शिवरायांबाबतचं ट्विट वादात। राहुल गांधींच्या ट्विट नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा अजब गजब तर्क। हंबल ट्रिब्यूटचा भाषांतरामध्ये झालेला हा कुठेतरी घोळ आहे आणि राहुल गांधी जेवढे विद्वान आहेत तेवढेच विद्वान त्यांचे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आहेत। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी शिवरायांबद्दल केलेले ट्विट वादात सापडलंय। राहुल गांधींनी केलेल्या ट्विटमधील श्रद्धांजली शब्दांवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत शरसंधान साधलंय। दरम्यान राहुल गांधींवर होत असलेल्या टीकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधींची बाजू घेत अजब गजब तर्क लावलाय। शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना, नमन करत असताना, मानाचा मुजरा करत असताना काय म्हटलं तर माय हंबल ट्रिब्यूट। आता माय हंबल ट्रिब्यूट याचा अर्थ काय होतो तर त्याचा होतो की सन्मान, पुरस्कार, शुक्रिया आणि श्रद्धांजली हे त्याचे मराठीतले ट्रान्सलेशन आहेत, हिंदीतले ट्रान्सलेशन आहेत। त्यामुळे हा हंबल ट्रिब्यूटचा भाषांतरामध्ये झालेला हा कुठेतरी घोळ आहे आणि राहुल गांधी जेवढे विद्वान आहेत तेवढेच विद्वान त्यांचे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आहेत। ते हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील अकलेचे कांदे तोडले आहेत। ते म्हणतात राहुल गांधींनी जे केलेलं ट्विट आहे हे ट्विट म्हणजे ही गुगलने केलेली मिस्टेक आहे, गुगलच्या इंटरप्रिटरने केलेली मिस्टेक आहे। गुगल इंटरप्रिटरची मिस्टेक नाही आहे, मिस्टेक ही तुमच्या विचारांमध्ये आहे। राहुल गांधी जेवढे विद्वान आहेत तेवढेच सपकाळ जसे तसे विद्वान त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमलेले आहे। दरम्यान राहुल गांधींच्या ज्या ट्विटवरून वाद निर्माण झालाय ते ट्विट काय होतं एक नजर टाकूया। छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं। अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज उठाने की प्रेरणा दी। उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणा स्रोत रहेगा। तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या शिवभक्तांचा अपमान आहे, कारण हे बघा जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात। हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू, सावरकरांचा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मजल गेली। हे चुकून झालेलं नाही, हे स्लिप ऑफ टंक नाही आणि म्हणून त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांना अभिवादन न करता राहुल गांधींच्या विरोधात एक गरळ ओकण्याचा एक राजकीय कार्यक्रम करून टाकलेला आहे। राहुल गांधींचं ट्विट हा काही आज शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं मूळ कार्यक्रम असू शकत नाही, मात्र सगळे कार्यक्रम सोडून देऊन विरोधकांनी आता राहुल गांधींच्या ट्विटच्या मागे लागलेले आहे। दरम्यान राहुल गांधींच्या ट्विट नंतर संभाजीराजे छत्रपतींनी देखील ट्विट करत टीकास्त्र डागलाय। जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करतं का? जयंती हा साजरा करण्याचा, प्रेरणा घेण्याचा दिवस असतो, त्यामुळे अशा वेळी श्रद्धांजली हा शब्दप्रयोग चुकीचा असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं। त्यामुळे नेत्यांनी भाषेची आणि परंपरांची योग्य जाण ठेवून विचारपूर्वक शब्दप्रयोग करावा असं ट्विट संभाजीराजे छत्रपतींनी केलं। राहुल गांधींच्या ट्विट नंतर भाजप नेतेही चांगलेच आक्रमक झाले। राहुल गांधींनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा भाजपकडून देण्यात आला। तर राहुल गांधींच्या ट्विटमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। नेते श्रीमान राहुल गांधी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे।
समस्त महाराष्ट्रीयन लोकांचा आणि देशभरातल्या लोकांचा एका अर्थाने हा त्यांनी केलेला अपमान आहे. जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, पण राहुल गांधी हे नेहमीच या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात. त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे. हे ट्विट त्यांनी तात्काळ मागे घ्यावं, आदरांजली शब्दाचा वापर करावा, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाई सामोरं जावं लागेल. राहुल गांधी कुठल्या नशेत होते मला माहीत नाही की त्यांनी जयंतीला त्या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून संबोधित केलं. मला वाटतं प्रचंड अशा प्रकारचा संताप शिवप्रेमींमध्ये त्या ठिकाणी आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक ही आमची श्रद्धा आहे, ती आमचं दैवत आहे. आणि त्यांना श्रद्धांजली आपण जयंतीच्या निमित्ताने ट्विट करणार असाल तर मुळासकट उखडून काँग्रेसला शिवभक्त आणि शिवप्रेमी महाराष्ट्रात श्रद्धांजली अर्पित केल्याशिवाय राहणार नाही. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह असताना राहुल गांधींच्या ट्विट नंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे राहुल गांधी हे केलेल्या ट्विट संदर्भात माफी मागणार की त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ओम देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.